नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रतीक मोरे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो नवीन असं खास ट्युटोरियल. तर थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठल्या गोष्टीवर ट्युटोरियल घेऊन आलो आहे. तर आपण घेऊन आलो आहे बॉक्स लोगो याच्यावर ट्युटोरियल. तर आपल्या ट्युटोरियलला भरभरून प्रतिसाद द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकनची घंटा दाबायला विसरू नका. तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपण आलोय पिक्सल लॅब ॲप्लिकेशनच्या होम स्क्रीनवर. तर मित्रांनो, आपण आज तुम्हाला सांगणार आहे बॉक्स लोगो शिकवणार आहे. तर बॉक्स लोगो शिकण्यासाठी पहिले जे तुमचं नाव आहे, सर्वात प्रथम जे तुमचं नाव आहे तुम्हाला ॲड करायचे. त्यासाठी मित्रांनो, इथून डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुमचं नाव टाईप करायचे. आता माझं नाव प्रतीक मोरे, तर मी प्रतीक मोरे टाईप करून घेतो मराठीमध्ये. तर हे पाहू शकता, मी आधी प्रतीक हे नाव असं टाईप करून मोठं केलेलं आहे. मोठं केल्यानंतर मित्रांनो परत असं हे करायचं, बॅकस्पेस द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता, त्याचा रेशो जे मध्ये आहे ते मिडलला घ्यायचे, जे नाव आहे आपलं ते. त्यानंतर मित्रांनो त्या नावावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर असं लेफ्ट साईडला स्क्रोल करायचे मित्रांनो. त्यानंतर जे फॉन्ट आहे ते फॉन्टमध्ये जायचं मित्रांनो आणि माय फॉन्ट्समध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला टेको फॉन्ट हा तुमच्याकडे आवश्यक असणार आहे, हे मला माहिती आहे. तर तुम्ही मित्रांनो टेको फॉन्ट आहे तो ॲड करायचा आहे आणि तो वापरायचा आहे. तो वापरल्यानंतर हे पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने मोठं करायचे आणि ते त्याचा रिलेटिव्ह पोझिशन जी आहे ती मिडलला घ्यायची. घेतल्यानंतर मित्रांनो त्याची कॉपी करायची आहे. त्यानंतर तिथं आपलं जे आडनाव आहे ते टाईप करायचे. ते टाईप केल्यानंतर त्याचे जो मिडल रिलेटिव्ह पोझिशन आहे त्याची जी पोझिशन आहे ती मिडल करायची. अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता. अशा पद्धतीने आपलं मित्रांनो नाव जे आहे ते टाईप करून झालेलं आहे. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे ते मिडलचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो शेप्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी कसे बॉक्स जे ॲड करतो तशा पद्धतीने तुम्हाला बॉक्स ॲड करायचे. पाहू शकतो मित्रांनो पहिला बॉक्स आपला ॲड झालेला आहे. पहिला बॉक्स ॲड झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर तो बॉक्स एडिट करायचा आहे. अशा पद्धतीने थोडासा बाहेर काढायचं आहे. बाहेर काढल्यानंतर मित्रांनो असं क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इकडं बघू शकता पोझिशन चेंज करायची थोडी. त्यानंतर असं खाली घ्यायचे. पाहू शकता पोझिशन बरोबर झालेली आहे. त्यानंतर असं थोडं फॉन्ट वर घ्यायचं आहे. हे बघा किती सुंदर असं मित्रांनो झालेलं आहे आपलं. त्यानंतर या जो रेड ट्रायंगल आहे त्याची कॉपी घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथून ही जी कॉपी आहे ती अशा पद्धतीने रिएडिट करायची मित्रांनो. हे पाहू शकता. अशा पद्धतीने रिएडिट करायची मित्रांनो. त्यानंतर याची कॉपी घ्यायची आहे. कॉपी घेतल्यानंतर परत रिएडिट करायची आहे. तर रिएडिट कशी करायची आहे मी सांगतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने इथे खाली जायचे. अशा पद्धतीने खाली. तर बघू शकता मित्रांनो तर आपण थोडी त्याची जी पोझिशन आहे ती थोडी हे करतोय चेंज. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता परत जो आपला बॉक्स आहे
तो ऍड करायचा आहे. तो ऍड केल्यानंतर अशा पद्धतीने त्या बॉक्सला साईडनं एडिट करायचे मित्रांनो. हे अशा पद्धतीने मोठं करायचे. तर पाहू शकता एकदम सुंदर असा आपला लोगो होतोय. तर अशा व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण नवीन नवीन ट्युटोरियल तर वेळेस आणत राहतो, त्यात काही वादच नाही मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल नवीन नवीन व्हिडिओची. तुम्ही जर नाही केलं तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. म्हणजे आपण जे सगळ्यात वेगळं मटेरियल देतो आणि जे सगळ्यात वेगळं ट्युटोरियल आणतो त्यातली तुम्हाला एक गोष्ट पण मिळणार नाही मित्रांनो. कारण आपल्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुम्हाला मित्रांनो मटेरियल भेटेल, नाहीतर मटेरियल भेटणार आहे. तर याला एडिट करायचे मित्रांनो अशा पद्धतीने. तर हे पहा मित्रांनो, असं झाल्यानंतर मित्रांनो थोडा वर रेशो घ्यायचा, पोझिशन जी आहे ती वर घ्यायची आणि अशा पद्धतीने आता आपलं जे राहिलेलं आहे ते एकच राहिलेलं आहे मित्रांनो. जे रे, तर रेच्या वरचे जे आहे तर ते आपल्याला एडिट करायचे. ते एडिट करण्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने हे असे ऍड करायचे.